गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. चला तर मग 3 पार्ट तुम्ही बघितलेच असेल आमच्या कूर्ग, उटी आणि मैसूर टूरमधले. तर कूर्ग आणि उटीचं तुम्ही आता सगळं काही बघून घेतलं आहे. उटीमधला हा शेवटचा दिवस आहे, जिथून आम्ही आज आमच्या दर्शन हॉटेलवरून चेकआउट करणार होतो. कालपर्यंत तुम्ही बघितलं की दर्शन हॉटेलवर आम्ही कशाप्रकारे आमचा दिवस स्पेंड केला, उटीमध्ये काय काय सगळं बघितलं. त्याशिवाय त्याच्या आधी मी कूर्गमधलं पण तुम्हाला दाखवलं. आता आम्ही उटीमधनं चेकआउट करणार होतो. हे हॉटेल आहे दर्शन हॉटेल. तर इथनं चेकआउट करायच्या आधी सगळं सामान वगैरे आम्ही पॅक करून घेतलं आणि तिथे जो कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट होता तो छानपैकी खाऊन घेतला. त्याचा काही मी शूट वगैरे केला नाही, कारण की आधल्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे तिथे कशा प्रकारचा मेन्यू होता वगैरे. आणि तिथनं लगेच निघालो, कारण की आम्हाला पोहोचायचं होतं मैसूरला. त्याचमुळे ना आम्ही जास्त टाईमपास केला नाही. सकाळी वगैरे पटापट तयारी वगैरे केला, कारण की मैसूरला पोहोचायला पण 4-5 तास लागणार होते आम्हाला बाय कार, आणि सोबत लहान लेकरं असल्यामुळे आणखीनच उशीर होणार होता. आणि जाताना ना हा पॉईंट आमचा सुटला होता म्हणून बघून घेऊया म्हटलं, पण गाडीच्या खालीसुद्धा उतरलो नाही, एवढी गर्दी इथे होती. आणि हा होता शूटिंग पॉईंट. मोस्ट ऑफ द मूवीजचे शूटिंग इथे झालेले आहे. आणि वर जाऊन फक्त टेकड्या वगैरेच होत्या. जेव्हा फायटिंग सीन्स वगैरे असतात ना, ते मोस्टली, किंवा पिक्चरचे गाणे वगैरे ते तिथे शूट होतात. पण आम्ही काही उतरलो नाही, तिथे बघितलं नाही. म्हटलं तिकडे आणखीन काही छान असेल पुढे, ते बघून घेऊया. मग पुढे निघाल्यावर इथे आम्हाला रस्त्यावर थांबवण्यात आलं. सगळ्याच गाड्या थांबवल्या होत्या, कारण की तिथे कोणीतरी VIP येणार होतं, म्हणजे ट्रॅव्हलच करणार होतं. बट त्यांना काही डिस्टर्बन्स नको व्हायला म्हणून त्यांनी आमच्या सगळ्यांच्या गाड्या एका साईडला थांबवल्या होत्या. तर मला असं वाटलं की जाऊन बघूयात की काय VIP वगैरे कोण आहे, काही दिसते का तर. पण तसं काही दिसलं नाही, कारण की तुम्ही बघू शकता सिक्युरिटी किती जास्त होती आणि किती साऱ्या गाड्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या. बुलेट प्रूफ वगैरे पण होती. फक्त मला आता गाड्या बघायचीच मजा आली, कारण की इतक्या स्पीडनी जात होत्या. ॲम्ब्युलन्सपासून सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत होत्या. सगळं काही गेलं. VIP कोण होतं ते पण समजलं नाही, कारण की तिकडल्या लोकांनाही काय विचारणार ना, कोणालाच काही आयडिया नव्हती. सगळ्यांना रोडवर थांबवलं होतं म्हणून. तिथनं मग पुढे निघालो आम्ही. आणि हा जो जाताना म्हणजे व्ह्यू दिसत होता ना, तो बघूनच मन प्रसन्न होत होतं. खूप सुंदर घाटातलं आणि रोड वगैरे, गाड्या वगैरे खूप छान वाटत होतं. आणि आता हे तुम्ही जे दिसत आहे हे आहे बेस्ट टीचचे पाईनचे झाडं. तुम्ही राज मूवी बघितला असेल. राज मूवीची शूटिंग वगैरे जे आहे ते झाडामधलेच गाणे वगैरे तिथे मोस्टली दिसतात. जो शेवटचा हॉरर सीन आहे तो पण तिथेच झाला आहे. त्याची मी फक्त म्हणजे काय म्हणू शकतो, इन्स्टाच्या रेशोमध्ये शूट केल्या असल्यामुळे तुम्हाला काहीच दाखवता नाही आलं. मधात आम्ही स्टॉप घेतला, तिथे थोडंफार कॉफी वगैरे पिलो. आणि हे सगळं काही तुम्हाला आता इथे विदिन सेकंड्स दिसत आहे, पण असं नाही आहे. हे सगळं अर्ध्या 1-2 असा तासातला प्रवास आहे. आणि असं करत करत आम्ही मैसूरला पोहोचलो. मी जास्त शूट केला नाही, कारण की थकल्या असल्यामुळे मी झोपून गेली होती आणि घाटाचा रस्ता पण होता. त्याच्यामुळे मला म्हणजे हिंमतच झाली नाही काही शूट वगैरे करायची. माझं थोडं डोकं दुखत होता. मग इकडे पोहोचलो आम्ही मैसूर पॅलेसमध्ये. हा पॅलेस खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता, आणि खूप जुनासुद्धा आहे. माझी मुलगी तर अशी निघत होती जसं काही तिथे सगळं काही ओळखीचंच आहे. एकदम समोर निघाली. इथे येऊन सगळ्यात पहिले तर शूज वगैरे कलेक्ट करावे लागले. त्यानंतर आम्हाला आतमध्ये एंट्री होती. इथे पण एंट्री फीज आम्ही भरली. त्यानंतर आम्हाला हा जो पॅलेस आहे याच्या आतमध्ये सोडण्यात आलं. आणि इकडे आल्यावर तुम्ही बघू शकता काय भव्य दिव्य एंट्रन्स होता या महिलाचा. म्हणजे इतकं सुंदर अप्रतिम असं वाटत होतं. आणि आतमध्ये जेव्हा गेलो तेव्हा तर जे जे डोळ्यांनी बघितलं ना, त्या नक्षीकाम म्हणजे आता डोक्यातही येत नाही, अशी अशी सुंदर डिझाईन त्यांनी त्यावेळेस, म्हणजे एवढ्या सगळ्या सुविधा नसतानाही बनवलेल्या आहे. आता तुम्ही हे हे सिम्पल डिझाईन तुम्ही बघून घ्या, जी माझ्या बाजूला तुम्हाला दिसतं. ह्या टाईल्स वगैरे किती सुंदर दिसत आहे. आमचे फ्रेंड्स पण आहे, हे आमच्यासोबत होते. तर आम्ही सगळ्यांना बघत होतो एकसारखं, हे पण किती छान आहे. ते आम्हाला दाखवत होते, अगं इकडे तर बघ किती सुंदर डिझाईन आहे, हा पोल बघ. मी तर लिटरली त्याला हात लावून बघत होती. आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे वॉल पेंटिंग्स वगैरे, ह्या सगळ्या म्हणजे इतक्या इन्क्रेडिबल होत्या ना, म्हणजे तुम्हाला मी सांगू नाही शकत. आता या व्हिडिओग्राफीमध्ये तुम्हाला दिसतंय का नाही माहिती नाही, पण म्हणजे मला खूप आनंद झाला ते सगळं बघून. मला असं ऐतिहासिक गोष्टी खूप जास्त आवडतात. ही ती फॅमिली आहे जे इथे राहत होते, यांचे वंशज वगैरे सगळे. तर वडियार फॅमिली म्हणून आहे, त्यांचं जे राजाचं सरनेम आहे ते वडियार होतं. हे कर्नाटकमधला मैसूरचा हा खूप सुंदर असा पॅलेस आहे. याला अंबाविलास पॅलेस असं सुद्धा नाव दिलेलं आहे दुसरं. आणि हे तुम्ही बघून घ्या, त्यावेळेसच्या राजांचे हे सगळे चित्र वगैरे इथे केलेले आहे पेंटिंगने. दरवाजे वगैरे तुम्ही बघू शकता काय सुंदर आहे. आता आपण किती फर्निचरचे वगैरे साधे असे हलके दरवाजे लावतो, पण त्यावेळेसच्या काळामध्ये हे जे केलेलं आहे नक्षी, म्हणजे ते भरदारी काम म्हणू शकतो आपण. तर म्हणजे खतरनाक खतरनाक खूप सुंदर वाटत होतं मला डोळ्यांना बघून. ही बग्गी वगैरे बघा त्यावेळेसच्या काळामधली.
तर तुम्ही जुने व्लॉगमध्ये इंडो सार्सेनिक हा शब्द ऐकलाच असेल, तर त्याचप्रमाणे यासुद्धा महलाचं बांधकाम झालेलं आहे इंडो सार्सेनिक पद्धतीनेच. आणि हा जो महल बांधकाम झालेला आहे याच्यामध्ये भरपूर सारे वेगवेगळे कल्याण मंडप किंवा शयनकक्ष असे खूप सारे कक्ष आहेत आणि सगळेच ओपन आहे असं नाही आहे. काही तुम्ही बघू शकता, काही अजूनही त्यांनी तडघर वगैरे जे आहे तसे कुलूप वगैरे लावून ठेवलेले आहे. पण जेवढं दिसलं आम्हाला तेवढंच खूप म्हणजे खूप प्रसन्न करण्यासारखं होतं. हा जो तुम्हाला दिसते ना, हे जे रूम आहे हा राजाचा कक्ष आहे. हे तुम्हाला दिसले असेल, इथे 2 ड्रेसिंग टेबल राणीचे आहेत आणि हा जो सेंटरला टेबल तुम्हाला दिसतोय त्याला जो व्हाईट कलरची बॉर्डर लावलेली आहे ना, त्याच्या आतमध्ये राजाचं चित्र काढण्यात आलेलं आहे, म्हणजे पेंटिंग. आणि ते दोन्ही जे दिसतंय ते तुम्हाला हत्तीची दाता आहे ते ओरिजिनल त्यांच्यापासून ते बनवलेलं आहे. आता या काही गोष्टी आहेत त्यांनी खूप जपून ठेवल्या आहे. तिथनं बाहेर निघालो आम्ही आणि तिथनं निघाल्यावर तुम्हाला दाखवते, हे जे दिसतंय हे तिथे म्युझियम ठेवलेलं आहे. ते म्हणजे त्यावेळेसच्या ज्याही वस्तू तिथे राहिल्या, जसं की या देवाच्या सगळ्या प्रकारच्या मूर्त्या, गणपती बाप्पांची होती, कृष्ण, त्या व्यतिरिक्त देवांच्या काही मूर्त्या आहे आणि त्या सगळ्या त्यांनी जपून म्युझियममध्ये ठेवलेल्या आहे. त्याशिवाय या तोफी वगैरे सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहे. म्हणजे हा प्रदर्शनासाठी समोर ठेवण्यात आल्या आहे. तशी तडघर वगैरे अलग आहे, तिकडे आणखीन काही वस्तू असतील, पण या सगळ्या वस्तू एवढ्या छान जपून ठेवलेल्या आहे. आणि हे सगळं आता गव्हर्नमेंटच्या ताब्यामध्ये आहे, म्हणजे ते या महिला थ्रू टॅक्स पण जमा करतात आपल्याकडून, जी फीज आपण देतो. ऑफकोर्स तेवढं मेंटेन करायला लागणारच. आणि तिथनं थोडंसं आतमध्ये गेलं की वेगवेगळे कक्ष दिसतात. जसं तुम्हाला ते राजाची मूर्ती दिसली ती एक होती, इकडे हा वेगळा कक्ष होता. हा तर खूपच सुंदर होता. म्हणजे ह्या मोबाईलमध्ये तुम्हाला कलर्स कसे दिसत आहे माहिती नाही, मला कलर ग्रेडिंग वगैरे एवढं जमत नाही, पण खूप सुंदर होतं हे डोळ्यांना. आणि इथे विनिशा रडली, तर हे फॉरेनर्स बघा कसे तिच्यासोबत बोलत होते की डोंट क्राय बेबी, व्हॉट हॅपन. आणि ते काय झालं ना, ॲक्च्युली ती थोडं आतमध्ये गेली होती जिथे अलाव नाही आहे आणि तिथे त्याच्यामुळे त्या पोलीस बाईने तिला विचारलं ए बेबी बेबी तर ती लगेच धावत आली आणि थोडी रडली. आणि बरं झालं रडली, कारण की ऐकतच नव्हती, आटपतच नव्हती आम्हाला. मग आमच्या सोबत राहिली छानपैकी. पूर्ण तिथला जो हॉल वगैरे आहे हे सगळं आम्ही बघितलं, डोळ्यात म्हणजे जास्त साठवलं कॅप्चर करण्यापेक्षा. आणि हे तिथनं क्रॉस झाल्यानंतर हा बहुतेक कल्याण मंडप आहे, म्हणजे इथे ते डान्स शोज वगैरे व्हायचे, इथे लग्न वगैरे लागायचे. आणि बघू शकता काय जास्त सुंदर, म्हणजे मला जोधा अकबर पिक्चरची आठवण आली हे सगळं बघून. मला मोस्ट ऑफ द सगळ्या टूरमध्ये ना पिक्चरचीच आठवण येत होती, कारण की अशाच मोठ्या मोठ्या जागीच आपल्या मूवीजमध्ये आपण बघतो ना, अशा शूटिंग्स वगैरे असतात. आणि हे सगळं काही डोळ्यांनी खरोखरमध्ये कधी बघितलंच नव्हतं, त्याच्यामुळे हे असं असतं का, असं असतं का, असं विचार चालू राहायचे. आणि आज ते खरं डोळ्यांनी बघितले ना, तर हा टूर मला सफल झाल्यासारखं वाटतं. हा होता शेवटचे राजा. गॉगल लावून आहे, कारण की तेव्हा इंग्रज आलेले होते आपल्या इथे. आणि खरंच ते म्हणतात की इंडिया एक हेरिटेज कंट्री आहे, तर खरंच म्हणजे ग्रेट आहे. मला खूप आवडलं ते सगळं बघितलं. तिथे थोडंसं आम्ही बाहेर कच्चा चिवडा वगैरे सुद्धा खाल्ला. आणि हे जे आहे तुम्हाला दिसले असेल मोठी फिश, तर हे ॲक्वेरियम होतं, ते सुद्धा बघायचं होतं आम्हाला. पण पहिले आम्ही बाहेर निघालो. आणि तुम्हाला आता हे क्रॉस झालं असेल मैसूरमधलं मैसूर पाकचं दुकान, तर तिथे मैसूर आपल्याला टेस्टिंगसाठी देतात, ते पण आम्हाला येताना बघायचं होतं. पण पहिले जो मेन पॉईंट होता इथे आलेला, जो आम्हाला अजिबात सोडायचा नव्हता, तो म्हणजे चामुंडी हिल्स होता. आता हे चामुंडी हिल्समध्ये काय आहे ते नक्की सांगते, पण त्याच्या पहिले हा तुम्ही रूट बघून घ्या. जेव्हा आम्ही वरती चढत होतो हिल्सवर, तेव्हा हे सुंदर अशी मैसूर सिटी दिसत होती पूर्ण. ती मी पहिले कॅप्चर करून घेतली, कारण की इतका सुंदर असा सनसेटचा व्ह्यू वगैरे आलेला होता. खूप म्हणजे संध्याकाळच झाली होती आम्हाला, जेमतेम तिथे पोहोचल्यावर हा पॉईंट आम्हाला सोडायचाच नव्हता. ते म्हणतात ना, काही गोष्टी योग आल्याशिवाय घडत नाही. तर आमच्या आयटिनरीमध्ये हा स्पॉट जो होता ना, हा बिलकुल नव्हता, त्याच्यामध्ये दिसलेला नव्हता. कुठेच आम्ही मेन्शन केलेलं नाही आहे किंवा त्यांनीही मेन्शन केलेलं नाही. तरी पण आमच्या ड्रायव्हर अंकलनी म्हटलं की नाही, आपण तिथे जाऊया, ते बघूया. तर आम्ही खरंच बेस्ट डिसिजन घेतलं की इथे आलो. तर ही जी आहे ही आहे चामुंडी हिल्स. इथे चामुंडेश्वरी देवीचा वास आहे. त्यांनाच महिषासुरमर्दिनीसुद्धा म्हणतात, कारण की त्यांनी महिषासुराचा इथे वध केला होता. त्या राक्षसाचा वध केल्यामुळे त्यांची सुद्धा इथे मूर्ती आहे. त्या व्यतिरिक्त मोठ्या नंदीची सुद्धा इथे मूर्ती आहे. आणि ही जी देवी आहे ना, यांची अशी सुद्धा इथे मान्यता आहे की या नगर जे आहे हे पूर्ण मैसूर जे कर्नाटक आहे, यांची नाडा देवी असं सुद्धा म्हणतात यांना, कारण की ह्या यांच्या रक्षक आहे असं सुद्धा मान्यता आहे. आणि आपण जे राजाचं महल बघितलं ते वडियार राजाचं महल होतं, तर त्यांची कुलदेवी सुद्धा याच देवी आहे. त्या व्यतिरिक्त अजून एक स्टोरी अशी आहे की
ज्या सतीमाता होत्या त्यांचे जे 51 शरीराचे तुकडे झाले होते त्यातला 18वं शक्तिपीठ हे आहे, कारण की त्यांचे इथे केस पडलेले होते. म्हणजे प्रत्येक बॉडी पार्ट अलग अलग जागी पडला होता, तुम्हाला माहीतच असेल. त्यातले केस इथे पडलेले होते. तर इतक्या पवित्र ठिकाणी आम्ही आलो होतो आणि खरंच इथे लाईनमध्ये आम्हाला 2 तास बसावं लागलं, कारण की टेम्पलचा ओपनिंग टाईम जो होता तो सकाळचा होऊन गेला होता आणि संध्याकाळचा जो टायमिंग होता, आता तेवढ्यासाठी आम्ही जाणार तर नव्हतोच, कारण की एवढं महत्त्व माहीत पडल्यावर आम्हाला इथे थांबायचं होतं. एनी हाऊ आम्ही 2 तास लाईनमध्ये लागलो आणि विनिशा स्ट्रेंजर्ससोबत बोलत होती, चांगली इंटरॅक्ट करत होती ती. बरं झालं आम्ही तिला ते मांजर टॉय म्हणून दिलं घेऊन. ती त्याच्यावर तिने टाईमपास केला कसा तरी, कारण की या लाईनमधून वापससुद्धा निघता येत नव्हतं. जसं की आपल्या शेगावला वगैरे फॅसिलिटी आहे तसं काही नव्हतं आणि निघायचंही नव्हतं. मस्त मन भरवून दर्शन घेतलं, कारण की तिथे फोटो वगैरे तर काही अलाउड नव्हते. मी जे फोटोज ॲड केले आहे त्यावरूनच दर्शन घेऊन घ्या. खूप सुंदर आणि खूप म्हणजे 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आमचं झालं, ते पण अनप्लॅन. खूपच भारी वाटलं. रिटर्न येताना तो हिल्सचा व्ह्यूसुद्धा तुम्ही बघू शकता. खूप मस्त वाटत होतं. असं वाटत होतं की उतरून तिथे थांबावं, थोड्या वेळ बसावं म्हणून. पण ते तर काही पॉसिबल झालं नाही, कारण की आम्हाला लगेच आता मैसूरमधल्या हॉटेलवर पोहोचायचं होतं, जे की हे आहे तुम्ही बघू शकता. या हॉटेलवर आम्ही पोहोचलो आणि जो येताना जो वे होता तिथनंच आम्ही लाईट शोसुद्धा बघणार होतो मैसूरमधला त्या पॅलेसचा, जो आपण बघितला आधी. पण खूप उशीर झाल्यामुळे ड्रायव्हर काकांनी सरळ सरळ नाही म्हटलं होतं, कारण की इकडे चेकिंग वगैरेला खूप प्रॉब्लेम होणार म्हणून. तर आम्ही ते सगळं मिस केलं थोडंसं, पण देवींचं दर्शन झालं तिथे. खूप चांगलं वाटलं. समजा मंदिरात आम्ही बघितलं नसतं तर आम्हाला शो वगैरे सगळंच भेटलं असतं, पण तरीही काहीही रिग्रेट नाही झाला आम्हाला, कारण की मंदिर बघून इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं छान वाटत होतं. कारण की परत परत आपण कर्नाटक किंवा इकडे इतक्या दूर तर जाणार नाही आहे आणि देवीचं दर्शन झालं ना तर हा टूर असा सफल झाल्यासारखं वाटलं. तर खूप पॉझिटिव्ह वाईब्स होत्या तिथे. खूपच म्हणजे खूप सुंदर वाटलं ते. मग ते सगळं झाल्यावर आम्ही तिथनं खूप अर्धा 1 तास प्रवास केला आणि आमच्या हॉटेल रूमवर पोहोचलो. इथे आमची मस्ती चालू होती की आपला हा लास्ट दिवस आहे, आता घरी जाणार आहे, तर आज होते तेवढी मजा करून घेऊया. आणि ह्या हॉटेलवर पोहोचलो मग नंतर आम्ही. तर आता आमच्या या टूरमधलं हे शेवटचं हॉटेल होतं. याचं नाव रूपा इलाइट असं होतं. या पण रूमचा मी तुम्हाला पूर्ण टूर देते. तर इथे आल्यावर सगळ्यात पहिले तर मला ती लॉक सिस्टीम खूप आवडते, जे कार्डनं ओपन होतात तशी. चांगली होती, ॲडव्हान्स बिलकुल. आणि हे खूप पॉश अशी रूम होती. आणि तुम्हाला सांगते सिमिलर रूम जेव्हा आम्ही छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो ना, तेव्हा माझी व्लॉगिंग वगैरे काही नव्हती, पण एक्झॅक्ट रूम होती. म्हणजे एक्झॅक्ट बिलकुल कलर कॉम्बिनेशनपासून ते सगळं सेम. असं वाटत होतं यांनी यांची कॉपीच केलेली आहे का म्हणून. बाथरूमचं स्ट्रक्चर सेम होतं, मिररची प्लेसिंग किंवा बेडची प्लेसिंग, एक्झॅक्ट बेडचे जे कलर्स होते ना, इथे जे दिसतंय तुम्हाला बेडशीट वगैरे, ह्या सेम कलर कॉम्बिनेशन होतं. माझे इन्स्टाला काही फोटोज वगैरे पोस्ट असतील तेव्हाचे जुने, म्हणजे खूप आधी, तुम्हाला थोडं स्क्रोल करावं लागेल, 2021 वगैरे 22. तर तुम्हाला दिसेल की हीच कॉम्बिनेशनची रूम होती आमची, जी क्लिकची रूम होती ना ती वाली. तर खूप मस्त वाटलं. मेमरीज अशा थोड्या फ्रेश झाल्या की अरे वा, आपण अशा जागी सेम सेम देलुलूसारखं झालं की अरे येऊन गेलेलो आहो म्हणून. आणि ही जी बाल्कनी टूर आहे याचं मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी याच्यात टूर दाखवेल त्याचा बाल्कनीचा. ती मी नाहीच ओपन केली, कारण की थकलो पण होतो, त्यात विनिशा पण झोपून होती. पण सगळं काही अस्ताव्यस्त होण्याच्या पहिले तुम्हाला रूम टूर द्यायचा होता, म्हणून मी हा शूट करून घेतला. आणि इथली पण छान होती सिस्टीम, लॉकिंग वगैरेचे सगळंच काही बढिया होतं. आम्ही जास्त काही टाईमपास केला नाही रूमवर. विनिशाला थोडंसं झोपू दिलं. तेवढ्या वेळात मी आणि माझे मिस्टर फ्रेश होऊन गेलो. फ्रेश म्हणजे इव्हन आम्ही कपडेसुद्धा चेंज केले नाही, बस चेहऱ्यावर पाणी वगैरे मारून घेतलं आणि झालं. तेवढ्या वेळातच मी विनिशाला तसंच खांद्यावर घेतलं आणि आम्ही इथच्या डायनिंग एरियामध्ये पोहोचलो, कारण की आमचा डिनर राहिलेला होता. दिवसभर एकसारखं प्रवास आम्ही केलेला आणि मैसूरमध्ये गरम पण होतं, असं काही थंड वगैरे वातावरणसुद्धा नव्हतं. त्याच्यामुळे आता आम्हाला अर्जंटमध्ये जेवण करून झोपायचं होतं. दुसऱ्या दिवशी फ्लाईट होती आणि ती फ्लाईट आम्हाला अजिबात मिस करायची नव्हती, कारण की ती फ्लाईट मिस झाली की खूप सारे पैसे तर जातात आणि आमचा म्हणजे काय म्हणू शकतो आम्ही, टूर पण आमचा जो होता मैसूरचा दिवस आम्हाला एक्सप्लोअर करायचा होता तो पण राहून गेला असता, जर आम्ही सकाळी लेट उठलो, लेट तयारी केली तर. मग ते सगळं काही नको व्हायला म्हणून आम्ही लवकरात लवकर जेवण वगैरे केलं आणि पटकन जेवण वगैरे झाल्यावर माझी मुलगी तर उठलीच नाही. ती म्हणजे झोपलीच होती. तिला तसंच झोपू दिलं आणि मग तिच्यासाठी मी थोडंसं फूड वगैरे पार्सल करून घेतलं होतं. तसं आपण रात्री पण कॉल केला तर आपल्याला मिळतं, पण मी म्हटलं मिळेल आणि ती नाही थांबेल. तिला भूक लागली होती, पण तरीही ती झोपली होती म्हणून तिला काही मी उठवण्याचा जास्त प्रयत्न नाही केला, कारण की चिडचिड करत होती. आणि ही रूममधले तुम्हाला अलमारी राहिली होती दाखवायची, म्हणून मी ती ओपन करून तुम्हाला दाखवली. तिला झोपू दिलं. थोड्या वेळ आम्ही गप्पा गोष्टी केल्या. दुसऱ्या दिवशी थोडी प्लॅनिंग वगैरे केली. कपडे वगैरे माझ्याकडे 2-3 ड्रेस राहून गेले होते तसेच घालायचे, तर ते ठरवलं वगैरे अँड दॅट्स इट. त्या दिवशी मस्तपैकी आराम केला. दुसऱ्या दिवशी हे आहे आमची दुसऱ्या दिवसची मॉर्निंग, म्हणजे आमच्या टूरचा शेवटचा दिवस. मैसूरमधला हा लास्ट डे होता आमचा.
कालच्या दिवसात आम्ही पोहोचलो होतो आणि आजचा दिवस आम्ही तिथे सगळं काही फिरणार होतो. तरीही काल आम्ही तो एक्स्ट्रा स्पॉट कवर केलाच होता, चामुंडी हिल्सचा वगैरे तुम्ही बघितलाच. मग काय छानपैकी तयाऱ्या वगैरे केल्या आणि इथे पण कॉम्प्लिमेंटरी जो ब्रेकफास्ट असतो तो आम्हाला होताच. आम्ही प्रत्येकच पॅकेज असंच बुक केलं होतं की ज्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट राहणार म्हणजे राहणारच, कारण की ब्रेकफास्टच एवढा हेवी मिळतो. आता तुम्हाला सगळे माझे जे 3 जुने व्हिडिओ तुम्ही बघितले असेल त्यातलं तुम्हाला लक्षात आलं असेल की खूप सारे पदार्थ मिळतात. त्या व्यतिरिक्तही आपण आपल्यानुसारसुद्धा काही त्यांना बनवून मागू शकतो. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला लंच करायची वेळच येत नाही आपल्यावर. आणि स्पेशली जर माझ्यासारखे असाल की ज्यांना हेवी लंच वगैरे केल्यावर प्रवास सूट होत नाही कारण की घाट वगैरे होते, तर त्यांच्यासाठी म्हणजे जो ब्रेकफास्ट असतो तो बेस्ट असते. तर आम्ही सर्वांनीच आता हा शेवटचा दिवस होता, इथे छानपैकी ब्रेकफास्ट एन्जॉय करायचा होता म्हणून सर्वांनी आम्ही प्लेट्स वगैरे घेऊन घेतल्या. पटापट इकडे मस्त मस्त पदार्थ होते खूप छान. त्यातला हा जो तुम्हाला शिरा दिसतोय ना, हा पायनॅपलचा शिरा होता. पायनॅपल मला तसंच आवडतं आणि पायनॅपलचा शिरा विनिक्षाने पण खूप आवडीने खाल्ला. आणि त्याच्यामुळे ना मी जेव्हा आपण घेत होती ना हे सगळं, आता तुम्हाला रिअल कन्व्हर्सेशन मी ऐकवलं नाही म्हणून ह्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आता मला थोडं लक्षात आलं आहे की व्लॉगिंग कशी करायची. तुम्ही नेक्स्ट टाईमपासून थोडंसं लक्ष ठेवेल त्याच्यावर. आणि याच्यामध्ये काय केलं ना, आम्ही हे सगळं घेतलं होतं. मेन्यू खूप बढिया होता. मेन्यू इथला मला आवडला पर्सनली. लोणच्यापासनं ते म्हणजे सगळी डिटेलिंग यांनी ॲड केली होती. आणि थोडंसं स्पायसेस वगैरे होते, एकदम फिका फिका नव्हता जे की बाकीच्या इकडे ज्यांनी केलं तसं. इथे पुलाव वगैरे सगळं होतं. बॉइल्ड एग्स असतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त इथे मी इतकी गोड स्माईल याच्यासाठी दिली की माझ्या मिस्टरांनी मला दाखवलं की इकडे बघ तुझ्या आवडीचा पदार्थ आहे, ते म्हणजे स्वीट कॉर्न्स. आता तुम्हाला लक्षात आलं असं मला स्वीट कॉर्न्सचं किती वेळ आहे, कारण की आपण जेव्हा तिकडे सेकंड व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल ना उटीच्या, तेव्हा मी म्हटलं होतं तुम्हाला की म्हणजे मला खूप जास्त आवडतात म्हणून स्वीट कॉर्न्स. तर इथे स्वीट कॉर्न्स होते, ते सुद्धा मी घेतले. लगेच स्माईल आली माझ्या चेहऱ्यावर ते दिसल्याबरोबर, कारण की मी तर ठरवलंच होतं काहीही झालं तरी मी लंच करणार नाही आहे, मी हेच खाणार आहे आणि आम्ही कोणी थांबणारही नव्हतो. की नॉनव्हेजचे पण ऑप्शन्स असतात, एग्ज वगैरे असतात, हे डिटॉक्स वॉटर पण राहते, ज्युसेस राहतात, फ्रूट्स राहतात, त्या व्यतिरिक्त स्प्राउट्स असतात. असा खूप सारा मेन्यू असतो, म्हणजे यांनी पूर्ण पोटच फुल होऊन जाते आपलं. इकडे तुम्ही बघू शकता सँडविच वगैरेची पण पूर्ण सोय होतीच तिथे. आणि इथे तुम्ही बघू शकता हा टॉपला जो दिसतोय हा स्विमिंग पूल आहे, म्हणजे अप्पर साईडला हा स्विमिंग पूल होता, जिथे मी तर नाही गेली पण विनिशा आणि तिचे बाबा गेले होते माझी तयारी होईपर्यंत. मला तर तो काही व्ह्यू बघता आला नाही आणि तिथे रेकॉर्डिंगही यांनी केली नाही, त्याच्यामुळे तो सीन आमचा जरा मिस झाला. मग काय मस्तपैकी चेकआउट केलं, सगळं सामान वगैरे व्यवस्थित घेऊन घेतलं. आणि हा वेणूजींसोबतचा आमचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे तिथे फोटोशूट वगैरे केला, थोडा वेणूजींसोबत फोटोज वगैरे काढले. कारण की खरंच त्यांनी आमचे 2 लहान लेकरं म्हणजे धुमाकूळ मचवणारे 2 लहान लेकरं सोबत असतानासुद्धा खूप कॉपरेट केलं आमच्यासोबत त्यांनी. म्हणजे कधी मला कदर यायची त्यांची, कारण की हे लेकरं बटन दाबायचे तर कधी इथे थांबवा कधी तिथे थांबवा चालूच राहायचं यांचं. पण असो, त्यांनी खूप कॉपरेट केलं. सो आम्ही त्यांच्यासोबत फोटोशूट वगैरे केला. हा तो कालचाच रूट होता ॲक्वेरियम वगैरेवाला, पण इथलं आम्ही काही बघणं झालं नाही ॲक्वेरियम वगैरे, कारण की हे बघितलं असतं तर आमची फ्लाईट मिस झाली असती, म्हणून फक्त उद्यान बघायचं ठरवलं. हे मैसूरमधलं फेमस जो आहे. आता तुम्ही इथला नॅचरल जो आवाज वगैरे होता ना ते सगळं एन्जॉय करा. मी परत तुम्हाला थोड्या वेळाने जॉईन करते, सध्या व्हॉइस ओव्हर स्टॉप करते. ओके, एन्जॉय. इकडे काढ, इकडे फोटो काढ. सल्फर तू कर विनिशा, कसं करते कर करून दाखव कसं करते.
काय मस्त वाटते ना नॅचरल आवाजामध्ये. कारण की आत्ता मला समजलं आहे व्लॉगिंग कशी करायची. तर जेव्हा जे लाईव्ह असतं ना तेव्हा तसंच आवाजात रेकॉर्ड करायचं. मी इथून पुढे तसंच करणार आहे. आता हा आणि याच्यानंतरचा जो व्लॉग राहीन एवढा तुम्ही टॉलरेट करून घ्या. आणि इथे ना आम्ही पुढे निघाल्यावर पक्ष्यांचा एरिया पूर्ण संपलेला होता वेगवेगळ्या प्रजातींचा. त्याच्यानंतर आता हे चित्ता, टायगर, लायन असं सगळं काही पुढे असणार होतं, एकदम वाईल्ड ॲनिमल्स. त्यामध्ये सर्वात आधी चित्ता बघितला, त्यानंतर हा टायगर बघितला. यातला खूप जास्त म्हणजे काय म्हणू शकतो, इतकी सिक्युरिटी ठेवली होती आजूबाजूला. भिंती पण बघू शकता तुम्ही किती मोठं आहे आणि नेटचं डोअर पण होतं. आणि हे सगळं दुरूनच बघितलं जातं, कोणी इथं वॉच वगैरे ठेवायला नव्हतं आपल्यावर. तुम्ही तुमची लेकरं सांभाळा आणि सगळं व्यवस्थित पहा. आणि इथनं निघालो पुढे, हे लायन वगैरे आहे, लायनेस होते. इथला तुम्हाला आवाज ऐकवते मी. किसका दे रहा है तू? वहाँ पे वो रहा उसका दिख भी रहा है वो अच्छा तो तेरे भैया सिम्बा ये सिम्बा ये सिम्बा आहे का तो? सिम्बा आहे? ओ माय गॉड, सिम्बाने सिम्बा ये काय पाहते म्हणून, काम नाही करी, धंद्याने झोपू देत नाही. मस्त झोपून राहिला एवढं पहिले लायनच आहे ती. लायनचा आवाज तुम्ही ऐकलाच असेल. त्यानंतर लायनेस पण बघितली, ती मस्तपैकी झोपून होती. शी वॉज लाईक की कशाला डिस्टर्ब करता रे रोज रोज येऊन. त्यानंतर थोडं पुढे आलो आणि इकडे ह्या माकडांच्या पूर्ण प्रजाती होत्या. पण हे तुम्हाला सांगू का, आम्ही दुपारच्या टाईमला गेलो ना, तर हे लिटरली तुम्हाला दिसत असेल तिकडे इकडे तिकडे जेवण खावण करून मस्तपैकी लुडकलेले होते सगळेजण. त्यांचं असं होतं की तुम्ही रोजच येता, तुमच्यासाठी काही मी स्पेशल असं काही ॲक्टिव्हिटी वगैरे करणार नाही आहे. जवळपास सगळेच प्राणी असे झोपाळलेले होते. तरीही आम्ही जेवढे होईल कॅप्चर तेवढे काढायचा प्रयत्न केला. कारण की सगळे आपापल्या घरामध्ये, त्यांना जे जागा दिली आहे त्याच्यातही त्यांना घरं वगैरे दिली आहे, त्याच्यात जाऊन झोपलेले होते. तर जेव्हा आम्ही पुण्याला गेलो होतो ना, म्हणजे मी माझ्या लग्नाच्या आधी माझ्या घरच्यांसोबत, तेव्हा ना एका जणांनी असंच व्हाईट टायगर बघायसाठी तो बाहेर आला पाहिजे म्हणून त्याला गोटा मारला होता. तो खूप बावरला होता तेव्हा. बापरे, ती मेमरी माझ्या याच्यात बसलेली आहे, कारण की मी 10thमध्येच होती तेव्हा. आणि ती गोष्ट मला इथे आठवलीसुद्धा, की असं कोणं करायला नको म्हणून या प्राण्यांसोबत. कारण की त्यांनी बिचाऱ्यांना पहिलेच ते एक तर कोठडीत असल्यासारखे आहेत, ते तेवढं जीवन आहे त्यांचं. मग तेच प्राणी वगैरे सगळे बघितले, जेवढे दिसले तेवढे. आणि थोडं घाई पण चालू होती, आम्हाला निघायचं होतं म्हणून पुढे. झेब्रा, त्याच्यानंतर हिप्पो आणि ओरिंगिटन्स वगैरे सगळं होतं तिथे. खूप सारे बियर्सच्या प्रजाती वगैरे इथे तुम्ही बघू शकता. आणि इथे हे भांडण कॅप्चर झालं, मी तुम्हाला दाखवते. याचा पण आवाज तुम्ही ऐका. झगड़ा इथे तुमच्या लक्षात आलं नसेल, पण इथं लोंबडी होती, ती झाडाच्या एकदम बुडाजवळ झोपलेली आहे. आणि त्यानंतर हरणांचं तर काही नवलच नाही. बंदीपूरच्या जंगलामध्ये काहीपेक्षा जास्त कडपचे कडप बघितले आम्ही. त्याच्यामुळे आता ते असं काही वाटत होतं, हां हे तर बघितलंच आहे. पण जे टायगर, लायन आणि बाकीच्या ज्या गोष्टी बघितल्या ना, त्या थोड्या म्हणजे खतरनाक वाटल्या. ही लोंबडीच आहे, याला लोंबडी म्हणतात बहुतेक, अजून काही शब्द आहे माहिती नाही. हे सगळं बघितलं. हे एखाद दोन याच्यातले ॲक्टिवेट होते, काही मोस्टली तर झोपाळलेलेच होते. हत्ती पण आम्ही बंदीपूरच्या जंगलामध्ये खुले बघितले, त्याच्यामुळे या हत्तींचंही काही एवढं वाटलं नाही. भरपूरदा आपण बघतो हे काही भालू वगैरे होते त्याच्यामध्ये, जे चालत वगैरे होते इकडे तिकडे. आणि विनिशालासुद्धा दाखवत होती मी की हे बघ, तिला टेडी बिअर सांगितलं होतं मी, हे टेडी बिअर आहे म्हणून. आणि तिचं पण हे जे एज आहे या वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोरेशनच्या त्याच्यासाठी खूप मस्त एक्सपिरियन्स, म्हणजे लेकरांसाठी तर खूपच मस्त होता हा एक्सपिरियन्स.
सर्वात आधी पक्ष्यांना बघितलं, त्यानंतर प्राण्यांना बघितलं. आता बारी होती या सरपटणाऱ्या प्राण्यांची म्हणजे सापांची. तर सापाच्या पण विविध प्रकारच्या जाती इथे होत्या. अजगर वगैरे सगळे खूप म्हणजे भयंकर होतं. सगळं एवढं बघितलं पण गेलं नाही. पण ना एक आमची चूक झाली ती म्हणजे इथे गाडी करता आली असते आम्हाला उद्यानमध्ये आतमध्ये फिरण्याकरता. तर आमचं लक्षात आलं नाही. आम्ही पायदळ निघालो एवढं दूर फिरतं आणि खूप पाय दुखून आले होते. टोटली एक्झॉस्ट झालो होतो आम्ही. आता आमचं असं होतं की लवकर शॉर्टेस्ट रूट घ्या, बाहेर निघून जाऊ, कारण की आम्हाला पोहोचायचं होतं बँगलोरला बाय कार, ते पण म्हैसूरवरून. आणि यासाठी पण 3 ते 4 तास लागणारच होते. त्यातही लेकरं असले की ब्रेक घेतो आपण, म्हणजे आमची फ्लाईट मिस व्हायचे पूर्ण चान्सेस होते. पण ॲक्वेरियम वगैरे आम्ही सगळं कॅन्सल केलं आणि लवकर धाव घेतली ती म्हणजे आपल्या वेणूजींच्या कारपाशी ती, कारण की तिथं जाऊनही आम्हाला त्यांच्यासोबत बोलणं वगैरे करून घ्यायचं होतं की आता तुम्ही नेऊन देणार आहे का दुसरं येणार आहे, कारण की त्यांचं असं चालू होतं काहीतरी की त्यांना घरी जायचं आहे आणि दुसरा ड्रायव्हर सांगणार आहे. आमची बिलकुल इच्छा नव्हती, कारण की ते खूप सपोर्टिव्ह होते आणि असं वाटत होतं की फालतू आता फक्त म्हैसूर ते बँगलोरच्या प्रवासासाठी दुसरा ड्रायव्हर येणार का आणि तो कसा निघेल आणि कसा नाही आणि तो थांबणार की नाही. बट जमलं सगळं काही, तेच थांबले आमच्यासाठी. आणि इकडे बघा अश्विनी नावाचं मेडिकल होतं, तिथनं आम्ही थोडं औषध वगैरे घेऊन घेतलं जे की आम्हाला पुढं प्रवासात लागणार होतो. आणि आता लागलो होतो रूटवर डायरेक्ट बँगलोरच्या. खूप मस्तपैकी स्पीडनी गाडी चालवली आणि बँगलोरला पोहोचलो. चला तर मग नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तो म्हणजे बँगलोरचा एअरपोर्ट, जो की खूप जास्त लाविश आहे. मी सगळं शूट केलेलं आहे कशी काय प्रोसिजर आहे म्हणून, तर तुमच्यासोबत शेअर करतेस. तर तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्लॉग कसा वाटला ते पण सांगा. बाय.